या सामाजिक संघटनेच्या वतीने दरवर्षी 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राबवले जाणारा एक वही एक पेन हा केवळ एक उपक्रम न राहता शिक्षणाधारित सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून ओळख निर्माण करत आहे। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील फॅम तर्फे एक वही एक पेन उपक्रम राबवण्यात आला आहे। या दरम्यान जमा झालेले वही पेन दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ते 12 जानेवारी 2026 मा जिजाऊ यांची जयंतीनिमित्त या दरम्यान टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे। गेली 12 वर्षे फेम हा उपक्रम राबवित आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना फॅम तर्फे आवाहन करण्यात येते की अभिवादन करण्यासाठी येताना हार, फुले, मेणबत्ती अशा नाशवंत वस्तू न आणता त्याच पैशाने एक वही आणि एक पेन घेऊन आमच्याकडे सुपूर्द करावे। जमा झालेल्या वही आणि पेन रात्रशाळा, आश्रमशाळेत शिकत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतील। या आव्हानाला दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळत असतो। यावर्षी देखील या जमा झालेल्या वह्या आणि पेनचे दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे पाथर्डी मधील नांदूर निंबादैत्य या गावातील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। तसेच एकाच शाळेत एकापेक्षा जास्त वेळा वह्या वाटप न करता दरवर्षी नवनवीन शाळा शोधायच्या असा फॅमचा अलिखित नियम आहे। या अनुषंगानेच गेल्या 2 वर्षात पनवेलमधील आदिवासी आश्रमशाळा शांतिवन नेरे आणि आदिवासी आश्रमशाळा चिखले येथे वाटप करण्यात आले असे उसरली नवीन पनवेल येथे सुजित परशुराम जाधव फॅम सदस्य यांनी कळवले आहे। यावेळी सोनल ताकपिरे, मनसुख पवार, धीरज भगत, संतोष कांबळे, कैलास कांबळे, सुशीम कांबळे, सुधीर भालेराव, ऋषी पगारे, मधुकर कांबळे, दिनेश जाधव, मनोज कांबळे, अक्षय जाधव, प्रकाश वालवाटकर, तेजस पवार, हर्षद कांबळे आणि विकी कांबळे इत्यादी उपस्थित होते।